ह्या त्यांच्या मिसेस आहेत. सर प्रॉपर कुठून आलेत सगळ्यांनी व्यवस्थित ऐका आणि रिझल्ट काय हे सांगतील. अमृत ज्यूस फक्त विकायची गोष्ट नाहीये, याच्यामध्ये खूप जबरदस्त रिझल्ट आहेत, ते आपल्याला सर स्वतः सांगतील. येस सर. नमस्कार, माझं नाव तानाजी पडे. मी भोसरीमधून आलो आहे. मी भोसरीमध्ये राहतो. प्रॉपर मी लातूर शहरचा आहे. जवळपास 6 महिन्यापूर्वी माझा मेहुणा म्हणजे हिचा भाऊ, हिला तोंडाचा कॅन्सर झालेला होता. तर त्यांना डॉक्टरांनी म्हणजे आळ्या निघत होत्या त्यांच्या इथून, केमो वगैरे केले होते. तर डॉक्टरने त्यांना 4 दिवसांची मुदत दिली होती. त्या अगोदर यांना मी अमृत ज्यूस दिलेलं होतं. तो कोर्स केल्याच्या नंतर एक नॉर्मली 2 बॉटल त्यांनी सांगितल्यापासून मी त्याच्या अगोदरच चालू केलं होतं. चालू असतानाच त्यांनी डॉक्टरना असं सांगितलं होतं की तो हा म्हणजे 4 दिवसाचा आहे. पण त्यांना मी इथून पण सांगितलं होतं की इथं सुंदर मॅडम मार्फत दिलेलं होतं. तर ते त्यांनी विश्वास ठेवून ते घेत राहिल्या आणि आज जवळपास 4 ते 4 महिने होऊन गेले. आज ते एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे त्यांना कुठलाही आता त्रास नाही. ते गाडीवर फिरतात, जॉब वगैरे करतात. एवढी अमृत ज्यूस मध्ये ताकद आहे, मी मनापासून सांगतो. आणि माझी बहीण इथं येणार होती. आता तिला 10 वर्षापासून दम्याचा त्रास होता. खूप दवाखाने दाखविले पण कुठंच फरक पडला नाही. तिला मी एक असं ह्या रिझल्टमुळे मी तिला सांगितलं की बाबा तू विश्वास ठेवून हे घे. आणि खरोखरच तिला आता म्हणजे 2 महिने झाले, म्हणजे 2 ते 3 बॉटल घेतले आहेत तिनं. तर मी तिचा एक फोटो सुंदर मॅडमला पण पाठविला होता. तो ज्यावेळेस मी त्यावेळेस तिला बॉटल दिल्या त्यावेळेसचा फोटो आणि नंतर 2 बॉटल घेतल्यानंतरचा फरक एवढा रिझल्ट छान आहे की तिची एकदम तब्येत एकदम व्यवस्थित झालेली आहे. खरोखरच मला सांगायला का आनंद होतो मित्रांनो. रिलायन्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे खरोखरच इतकी छान आहे. मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे इतर अदर कंपनी पण पाहिलेल्या आहेत. मी स्वतः टाटाचा एम्प्लॉय आहे. मी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मला कुठल्या कंपनी चांगली वाईट ह्या सर्व बाबी मला कळतात. पण तरीही मी या कंपनीमध्ये फक्त आपणाला कुठंतरी औषध पाहिजे होतं. आपला म्हणजे मेहुणा याला कुठंतरी आपल्याला वाचवायचं होतं. ह्या उद्देशाने मी हे औषध घेतलं आणि त्या मार्फत मी औषध देऊन मला रिझल्ट तर आलेलेच आहेत. पण कंपनीची